नुकत्याच एका झालेल्या घटस्फोटामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की जर पत्नी कमावती असेल तर तिला पोटगी देण्याची अजिबात गरज नाही। या अशा निर्णयामुळे भारतीय लग्न संस्थेवरील विश्वास मजबूत होण्यासाठी मदत होईल। आजकाल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घटस्फोटांची संख्या वाढलेली आहे। विशेषतः महाराष्ट्र राज्य हे भारतामध्ये डिवोर्सच्या बाबतीत अव्वल स्थानी आलं आहे। ही खूप मोठी चिंतेची बाब आहे। कोरोना काळाच्या नंतर हेच प्रमाण 30 ते 40% वाढलं आहे। ही वाढलेली घटस्फोटांची संख्या यामागे बरीच कारणं आहेत। त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार आहे, पती पत्नीशी एकमेकांशी न पटणे, सततची भांडणे असे इतर कारणे आहेत। तसेच आजकाल खोटी लग्न होण्याची संख्या देखील वाढली आहे, ज्यामध्ये काही टोळ्या प्लॅन करून लग्न लावतात आणि काही दिवसातच घटस्फोटासाठी अप्लाय करतात। परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की घटस्फोटानंतर मिळणारी पोटगी हे मुख्य करून या सर्वांचे ध्येय असते। एखादी महिला स्वतः चांगली नोकरी करते, लाखो रुपये कमावते, तरीही घटस्फोटानंतर तिने पतीकडे पोटगीची मागणी केली तर तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का? आता याच प्रश्नावर दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे। काम करणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या पत्नीला आता पोटगी मिळणार का? हा निर्णय तुमच्या आयुष्यावर काय परिणाम करू शकतो, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर। इथे आपण घेऊन येतो तुमच्या फायद्याच्या गोष्टी, चालू घडामोडी आणि कायदेशीर माहिती अगदी सोप्या भाषेत। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी पोटगी म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया। लग्न, घटस्फोट किंवा विभक्त झाल्यानंतर जो जोडीदार स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहे त्याला दुसऱ्या जोडीदाराकडून जी आर्थिक मदत दिली जाते त्याला आपण पोटगी किंवा अलिमनी म्हणतो। भारतात हिंदू विवाह कायदा 1955 नुसार याचे नियम ठरवले जातात। आता यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे आता समजून घेऊयात विषय काय आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2025 मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे। न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या पत्नीची आर्थिक क्षमता आहे आणि जी स्वतः कमावण्याची सक्षम आहे अशा पत्नीला आता पोटगी मिळणार नाही। या निर्णयाचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत। जर तुम्ही स्वतः काम करताय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात तर तुम्ही माझी पतीकडून पैशांची मागणी करू शकत नाही। पोटगी हा आपोआप मिळणारा अधिकार राहिलेला नाही। न्यायालयाने असं का म्हटलं आहे? मित्रांनो, न्यायालयाचे म्हणणे खूप रास्त आहे। न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं आहे की पोटगी हे सामाजिक न्यायाचे एक साधन आहे। ते गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी आहे। पोटगी म्हणजे आपली संपत्ती वाढवण्याचं साधन नाही। दोन सक्षम व्यक्तींमध्ये केवळ आर्थिक समानता आणण्यासाठी पतीच्या खिशावर भार टाकता येणार नाही। न्यायालयाने अजून एक निर्णय सांगितला आहे, कोणाला अजूनही पोटगी मिळू शकते। येथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा नियम सरसकट सर्व महिलांसाठी नाही। ज्या महिला खरोखरच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत, ज्यांनी मुलांच्या संगोपनासाठी आपली नोकरी सोडली आहे, ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, अशा महिलांना आजही न्यायालयाकडून पूर्ण संरक्षण आणि पोटगी मिळू शकते। सामाजिक परिणाम आणि निष्कर्ष, या निर्णयामुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे। काहींच्या मते यामुळे स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळेल, तर काहींना वाटतं की यामुळे कायदेशीर लढाई अधिक कठीण होईल। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, आता न्यायालय प्रत्येक प्रकरणाची गरज तपासेल, फक्त मागणी केली म्हणून पैसे मिळणार नाहीत। हा निर्णय देशाच्या कुटुंब न्यायव्यवस्थेत एक मोठे वळण ठरणार आहे। घटस्फोट घेण्याची एवढी डेअरिंग येते कुठून? पूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर घटस्फोटाचे प्रमाण खूप कमी होते। महिला पुरुष तडजोड करत एकत्र राहायचे, 8-8, 9-9 मुलं सांभाळायचे। परंतु आज जिथे 1 आणि 2च मुले जोडप्यांना असतात, त्यांना सांभाळण्यावरून देखील घटस्फोट झालेले आपण पाहिलेले आहेत। घटस्फोटाची मागणी ही एवढी कॉमन का झाली आहे, तर त्याला मुख्य कारण आहे पोटगी हा देखील आहे। तर मित्रांनो, दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोर्टाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि हो, आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।